माझी परिस्थिती एवढी चांगली नाही की बाबा असं मोठं शिक्षण घ्यावं. वडिलांचा चेहरा अजून आठवत नाही मला. लहान होते भरपूर मी त्यावेळेस. तिथनं मला आठवत नाही. तिथनं पुढं मम्मीनं शिकवलं सगळं, शाळा, शिक्षण. तिने नाही कधी मला म्हणलं की बाबा तू शिकू नको. आता आमच्या गावात कसं मुलींची 10वी-12वी झाली का लग्न करून टाकतात. तसं माझ्या मम्मीने नाही केलं मला. तिनं माझ्यासाठी ऊसतोड केली. पूर्ण आता शरीराची वाट लावून घेतली पूर्ण. मला तिचा संघर्ष असा डोळ्यासमोर ठेवून मी भरती क्षेत्रात गेली. मला अभ्यास करताना प्रत्येक वेळेस लायब्ररीत बसले का उठायला लागले ना त्या खुर्चीवरून असं विचार यायचा, माझ्यासाठी ती ऊसतोड करतीया. ऊसतोड करताना किती त्रास असतो. ती कधी मला राहणं सुद्धा नेलं नाही, की बाबा चल तू कामाला माझ्यासोबत, इतकं पैसे लागते तुला. ती मला येऊ पण देत नव्हती घरी. मला म्हणायची, "नाही तू अभ्यास कर तिथं, उगं इथे येऊन तुझा टाईम जाईन." कधीच नाही. खूप तिने खूप सपोर्ट केला मम्मी. मालक असते तर ह्याच्यापेक्षा जास्त आनंद झाला असता, असं मला असं वाटतं हो. म्हणजे सगळं कुटुंब असलं म्हणजे किती छान वाटतं, असं वाटतं मला. दुसरं काही नाही वाटत. आता झालेल्या गोष्टी तर काय पुढे येत नव्हत्या सर. मग आता लेकरांना तर पुढं मोठं शिक्षण द्यायचं लेकरांना. आपण एक गोरगरिबाचं जीवन कटलं. लेकरांना माझ्या मुलींना असं उन्हात नसून रानातलं काम नसून आपलं त्यांना चांगली नोकरी मिळावं, चांगलं आपलं त्यांना घराच्या बाहेर निघून असं ह्याच्यासाठी हिमतीने त्यांना शाळा शिकवली. कॉलेज लाईफमध्ये असं भरपूर ठिकाणी वाटायचं बाबा आपल्याकडे ही गोष्ट नाही. परत विचार यायचा, असू दे जाऊ दे, परत आपण घ्यायची, स्वतःच्या हिमतीवर घ्यायची. ते झालं. मोबाईलची सगळ्यात गोष्ट आत्ता चालूला सगळ्यांना मोबाईल पाहिजे असतो. मला 10वीच्या टायमिंगला, कोरोनाच्या टायमिंगला मम्मीनं सेकंड हँड मोबाईल घेतलेला. तोच मोबाईल ठेवला. पण भरतीच्या ह्याच्या टायमिंगला ना, ग्राउंडच्या टायमिंगला मोबाईल चालू केलता मी माझा. ग्राउंड दिलं का लगेच 2-3 दिवसानं मोबाईल बंद पडला. तिथनं मम्मीला म्हणलंच नाही की मम्मी मोबाईल बंद पडलाय, मला मोबाईल पाहिजे दुसरा. म्हणलं आता राहू दे, पेपर झाल्यानंतर ज्यावेळेस मी भरती होईल ना, त्यावेळेस मी पण घेणार, मम्मीला पण घेणार. कारण तिचा पण मोबाईल खराब झालता. म्हणलं तिला पण घ्यायची गरज आहे. मी कुठं हट्ट करत बसू तिच्यासाठी. असं बाकीच्यांकडं बघून वाटायचं की बाबा तिच्या घरी तिला एवढं आहे, तिला एवढं आहे. पण म्हणायची नको, तिला पप्पा आहेत, आपल्याला पप्पा नाहीत. कारण तिने मला कधी पप्पाची, मम्मीची अशी म्हणजे पप्पाची कमी नाही जाणून दिली बरं का. पण मला वाटायचं की बाबा माझ्या मागं अजून माझा भाऊ आहे, त्याच्यासाठी करायचंय, तिला अजून ते बघायचंय. कारण एक सोबत आम्ही दोघं पण बाहेर आहे शिकायला. नमस्कार, एबी मराठीमध्ये मी समाधान आपलं स्वागत करतोय. सावित्रीमाईंनी घालून दिलेल्या आदर्शावरती सावित्रीच्या लेकी आज वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमवत आहेत. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत खूप मोठं यश संपादन करत आहेत. मी आता माळशिरस तालुक्यातील खळवे या अगदी छोट्याशा गावामध्ये बसलो आहे आणि माझ्या सोबत आता 2 दिवसापूर्वी मुंबई पोलीस मध्ये जिचं सिलेक्शन झालेलं आहे ती रुपाली खडके, तिची आई आणि बंधू माझ्या सोबत आहेत. नेमका हा प्रवास कसा होता, बालपण कुठे गेलं तुझं, आणि पोलीस व्हायचं कधी ठरवलं होतं, काल तुझं सिलेक्शन झालंय, मेरिट लिस्ट लागल्या काय भावना होती तुझी? बालपण माझं इथंच गेलं, ह्या गावातच जिल्हा परिषद मध्ये मी शिकले. इथनं पुढं माझं शिक्षण मामापाशी झालं. तिथनं मामापासून शिकून पुन्हा 8वी-9वीला वाडी कुरवली शाळेत शिकले. तिथनं खो खो जॉईन केला 11वी-12वीत. 11वीतच ठरवलं की पोलीस व्हायचंय म्हणून. तेव्हा मला सपोर्ट पण भेटला भरपूर सरांचा. समरन सर होते, जाधव सर होते, पाटील सर होते, यांचा सपोर्ट खूप भेटला. परत कॉलेजनं सपोर्ट केला. त्याच माध्यमातून मी शाळेत शिकली. मला खरी प्रेरणा तेव्हा भेटली की जेव्हा मी स्पोर्टमधनं 12वीत पहिली आली, म्हणजे 12वीत कॉलेजमध्ये पहिली आली. त्यावेळेस मला खूप आनंद झाला की बाबा आपण काय पण करू शकतो, की आपल्यावर विश्वास आहे. तिथनं पुढं माझा संघर्ष झाला सुरू. तिथनं मी गेली, अकॅडमी जॉईन केली. पहिल्यांदा प्रेरणा म्हणून अकॅडमी जॉईन केली. तिथं गेली, तिथले शिक्षक ही भरपूर मला चांगले भेटले. ज्ञानेश्वरी अकॅडमी दहिवडी म्हणून माझे तिथले राहुल सर होते, नितीन सर होते आणि निखिल सर म्हणून 3 सर होते. त्यांनी पण मला भरपूर सपोर्ट केला. माझी परिस्थिती एवढी चांगली नाही की बाबा असं मोठं शिक्षण घ्यावं. पण तरी पण त्यांनी मला भरपूर पैशाच्या बाबतीत पण भरपूर सहाय्य केलं. प्रत्येक गोष्टी सहाय्य केलं. त्यांनी शिकवलं, मी शिकले. अगदी कमी वयात, खूप कमी वयात मी शिकले त्यांच्याकडून. 4-5 महिन्यात ग्राउंड माझं खो खोमुळे चांगलं झालंच होतं. ग्राउंड चांगलं केलं, ग्राउंडला चांगली मार्क पाडली. अभ्यास पण भरपूर केला. सरांचं मार्गदर्शन, परत तिथले आपलं सहवास होता बाबा, सगळे आपल्या सोबतचे होते. त्यांनी पण मला भरपूर सहाय्य केलं. माझे मित्र मैत्रिणी सगळ्यांनी मला सपोर्ट केला, बाबा तू करू शकते. त्यांनी मला सहाय्य केलं. जे माझ्यापेक्षा सिनियर होते मी त्यांच्याकडून खूप घेण्यासारखं.
असं खूप काही होतं. किती मार्क पडले आता जी 2 दिवसापूर्वी रिझल्ट लागला लेखी आणि थेरीला आणि कसं सिलेक्शन झालं? मला ग्राउंडला 45 पडले 50 पैकी आणि रिटर्न माझी गेली 78 100 पैकी. रिटर्नचा भरपूर अभ्यास नव्हता झाला तरी पण चांगली पडली, अपेक्षापेक्षा जास्त चांगली पडली. कितव्या प्रयत्नात सिलेक्शन झालं तुझं? पहिल्याच प्रयत्नात झालं. पहिल्या प्रयत्नात हो, पोलीस भरती झाली. पहिल्या प्रयत्नात झालं. तुझा रिझल्ट लागला. रिझल्ट आल्या तू पहिल्यांदा कुणाला सांगितलं आणि त्यावेळेस तुझ्या मनात काय आनंद होता? माझा परवा दिवशीच पहाटे लागला, 2:30 वाजता लागला. त्यावेळेस मी झोपले होते. मला एक माझ्या फ्रेंडचा फोन आला. ती पण मुंबई पोलीस आहे. तिने मला फोन केला आणि मला म्हणली, "अगं लिस्ट पडली. चेक कर म्हणली तुझं त्यात नाव आलंय. काँग्रॅच्युलेशन." पहिलं तिने मला फोन करून. मी बघितली, लिस्ट चेक केली. लिस्टमध्ये नाव आलं. मम्मीला उठवलं. मम्मी गळ्याला पडली माझ्या. रडायला लागली ती. तिला म्हणलं, "थांब," म्हणलं, "रडू नको." न परत बघितली लिस्ट. खूप आनंद झालता. सगळ्यांना फोनही करून सांगितलं. तिथनं झोपली सुद्धा नाही. काय हा संघर्ष होता? वडिलांचं क्षेत्र अगदी लहान असताना तू हरवलं. हो, वडील तिथून खूप लहान पुढचं असताना. कधी तुला आठवतंय वडील कधी? वडिलांचा चेहरा अजून आठवत नाही मला. लहान होते भरपूर मी त्यावेळेस. हं. तिथनं मला आठवत नाही. तिथनं पुढं मम्मीनं शिकवलं सगळं, शाळा, शिक्षण. तिने नाही कधी मला म्हणलं, की "बाबा तू शिकू नको." आता आमच्या गावात कसं मुलींची 10वी-12वी झाली का लग्न करून टाकतात. तसं माझ्या मम्मीने नाही केलं मला. मला 10वी नंतरच खूप स्थळं येत होती, तरी पण मम्मी म्हणली, "नाही," म्हणली, "तुझ्यात जिद्द आहे करायची, तू करायचंच," म्हणली. 12वी झाली. 12वी नंतर पण भरपूर म्हणत होती, "बाबा कर, कर." कारण माझ्यापेक्षा छोट्या मुलींची गावात लग्न झाली ती. ती मला म्हणली, "कर लग्न." मी म्हणलं, "नाही." मम्मी म्हणली, "नाही करायचं लग्न. माझ्या पोरीला पुढे शिकवायचंय." तिनं लय सपोर्ट केला. तिनं माझ्यासाठी ऊसतोड केली. पूर्ण आता शरीराची वाट लावून घेतली पूर्ण. मला तिचा संघर्ष असा डोळ्यासमोर ठेवून मी भरती क्षेत्रात गेली. मला अभ्यास करताना प्रत्येक वेळेस लायब्ररीत बसले का उठायला लागले ना त्या खुर्चीवरून असा विचार यायचा, माझ्यासाठी ती ऊसतोड करतीया. ऊसतोड करताना किती त्रास असतो. ती कधी मला रानात सुद्धा नेलं नाही, की "बाबा चल तू कामाला माझ्यासोबत, इतकं पैसे लागते तुला." ती मला येऊ पण देत नव्हती घरी. मला म्हणायची, "नाही तू अभ्यास कर तिथं इथे येऊन तुझा टाईम जाईन." कधीच नाही. खूप मा तिने खूप सपोर्ट केला मम्मीनं. पप्पानंतर तिने सपोर्ट केला. फॅ फॅमिलीचा तर असं जास्त सपोर्ट नाही भेटला, पण मम्मीनं लय सपोर्ट केला मला. हिची आई आपल्या सोबत आहे. आता लेक सांगत होती तिच्या वडिलांचा चेहरा तिला आठवत नाही. मात्र लहान वडील होती ती जास्त. तिला काहीच दुर्दैवानं आठवत नाही. निधन झालं. त्याच्यानंतर कसा लेकरांचा सांभाळ केला? आणि कसं आता पोरगी केलं? पोलीस झाली. काय वाटतं? अभिमान वाटतो मला तिचा. काय सांगसाल? काय संघर्ष होता तो पोरीला पोलीस करेपर्यंतचा? चांगलं वाटत होतं. काय नेमकं त्यावेळेस वाटलं होतं का पोरगी पोलीस असं होईल? वाटत नव्हतं मला, की माझी मुलगी असं मोठी शिकल, की आपण मोठं असं झालेलं बघन. परत ते दैवाचा खेळ आहे आपला, नशिबाचा. देवाने साथ दिली, माणसांचा आशीर्वाद. परत बाकी कुणाचा नाही आधार मला असा मिळाला. मला ऊसतोड करून, काम करून मला लेकरांना शिकवणं भाग पडलं. आता पोलीस झाले तरी आता डोळ्यात पाणी आहे. काल सत्काराच्या वेळेस पण डोळ्यात पाणी होतं. हे कशासाठी आता डोळ्यात पाणी? म्हणजे असे आनंदाचे अश्रू. मालक असते तर ह्याच्यापेक्षा जास्त आनंद झाला असता, असं मला असं वाटतं हो. म्हणजे सगळं कुटुंब असलं म्हणजे किती छान वाटतं, असं वाटतं मला. दुसरं काही नाही वाटत. दुर्दैवानं ते वडिलांचं निधन झालं होतं. त्यावेळेस आत्ताच्या सगळ्या संघर्षाच्या प्रवासात ही लेकरं मोठी करताना कोण नव्हतं सोबत. क्षणाक्षणाला त्यांची आठवण हो, आली असेल. त्या क्षणाक्षणाला. परिस्थितीतनं कसं पुढे गेला हे तर लेकरं तसंच लहान हिंमत धरली, हिमतीनं केलं म्हणून झालं आतापर्यंत. आता सांगत असताना सुद्धा तिच्या डोळ्यात पाणी होतं. तिच्यासाठी ऊसतोड केली म्हणली आणि उठायला लागलं का तुमचा चेहरा तिला आठवायचा. तिला माहिती आहे ना परिस्थिती आईनं कशी आपली सारली कशी नाही. एक एक दिवस जेवण भेटत नव्हतं आम्हाला जेवायला. कसं काढलं कसं नाही असं हे केलं. आणि तशी गावातली पण आमच्या माणसं खूप चांगली आहेत. सगळ्यांनी असे म्हणजे उपाशी मरू दिलं नाही. काम हे सारखं सांगायचे कामाला, इथं आहे आमच्यात या. मग आशीर्वाद सगळ्यांचा मिळाला मला. त्यामुळं माझ्या पण लेकरांना असं इच्छा वाटली माझी, की लेकरांना पण शिकवावं. मोठ्या मुलीला पण शिकवलं तिला शाळा. पुन्हा त्या कोरोनाच्या टायमिंगला मुलीला विचारलं, "बाळा तू शाळा शिक अजून." नाही म्हणली, "मम्मी मला आता शाळा शिकून काय जमत नाही." मग म्हणलं, "आता तरणं-ताटं लेकरू ठेवून नाही घरात जमत. आपल्यासारख्याला नाव ठेवतात लोकं. मग ती तर तरणी मुलगी आहे म्हणल्यावर म्हणलं, जाऊ दे म्हणलं लग्न करून टाक." तिचं लग्न करून टाकलं. आपलं तिला एक मुलगी पण झाली, चांगलं झालं. मग हे मुलगा ह्याला तर आठवत पण नाही. ह्याचे पप्पा वारले तेव्हा. लहान होता ही. कधी वारले यांचे वडील? काय? आता 15 वर्ष आहे त्यांना. म्हणजे ऍक्सिडेंट झाला व एक माझी मुलगी पण त्यात गेली. येळापूरला चालले होते. नंतरचं ऑपरेशन केलेलं होतं.
मग जाताना वाटेत असं 4 चाकी म्हणजे ती गाडी नसते का तसली वाहनानं झालं छोटा हत्ती. ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट झाला मग त्यात तो निधन झालं दोघांचं पण संगच सोबतच. म्हणजे एक मुलगी आणि वडील दोघं एका हां, वेळेस गेले. एका वेळेसच गेले. मग त्या टायमिंगला लय मोठा धक्का बसला. असं वाटलं की आता काय करायचं परिस्थिती. त्या टायमिंगला लय नाजूक परिस्थिती होती माझी, की असं लेकरं जगू कशी न लेकरांना घालू कशी न काय करू कशी. शेती असताना पण घरातल्या माणसाने कोणी दिली नाही. त्यांनीच घेतली सगळी. बरं घेऊ द्या. फक्त आपण भावना आता चांगली ठेवली. एक गुंठा पण शेती नाही. नाही, 1 गुंठा पण नाही. भावना आपली चांगली ठेवली, वासना चांगली ठेवली, आपली कर्म चांगली ठेवली. सगळ्यांचा गोरगरिबांचा आशीर्वाद घेतला. आपण उलटं-सुलटं कुणाला बोललो नाही. चांगल्या नीतिमत्यानं वागलो, आपल्याला देवानं फळ चांगलं दिलं. मला ह्यातच समाधान आहे सगळं. त्या प्रवासात सगळ्या कधी असं होणारच ती होणार म्हणजे झाली का म्हणणं हेच नाही. नाही पण का? कधी एखादा प्रसंग आलाय आणि तिथं आज तिचे वडील असते तर ही वेळ आली नसती असा एखादा आठवणीतला प्रसंग त्याच्यातनं परत कसं पुढे गेला हे लेकरं कशी पुढे तसंच हिंमत धरून शिने पुढे गेली. आता झालेल्या गोष्टी तर काय पुढे येत नव्हत्या हां. सर. मग आता लेकरांना तर पुढं मोठं शिक्षण द्यायचं लेकरांना. आपण एक गोरगरिबाचं जीवन कटलं. लेकरांना माझ्या मुलींना असं उन्हात नसून रानातलं काम नसून आपलं त्यांना चांगली नोकरी मिळावं, चांगलं आपलं त्यांना घराच्या बाहेर निघू नये असं ह्याच्यासाठी हिमतीने त्यांना शाळा शिकवली. आता पोरगी पोलीस झाली आता काय वाटतं तिने ज्यावेळेस उठवून सांगितलं त्यावेळेस पण मला त्या डोळ्यात पाणी बाळेनं आलं. खूप रडली मी न मला लय अभिमान वाटला. तिला असं मुकही घेतलं तिचं, तिला आपल्या गळ्याला लावलं. असं लय आठवलेलं बारक्यापणाचं. म्हणलं एके वेळेस माझ्या लेकराला कपडे मिळाले नाहीत म्हणलं, तरी पण लेकरांनी माझ्या कधी म्हणले नाहीत, की "मम्मी तुला कपडे नाही तर तुझी परिस्थिती नाही कपडे घ्यायची, तू कशी घ्यायची आणि कशी नाही." तरी पण माझ्या लेकरांनी मला समजून घेतलं, की म्हणले नाहीत, "मम्मी तुझी परिस्थिती नाही, तू आम्हाला आत्ताच कपडे पाहिजेत." हे जी तर कधीच जिद केली नाही, कधी असे रुसले पण नाहीत. असे कधी हट पण लेकरांनी केला नाही. माझे तिन्ही पण लेकरं मला सपोर्ट केलं लेकरांनी मला. म्हणजे पोरांना सुद्धा परिस्थितीची जाणीव होती. हो, जाणीव आहे. का तर त्या टायमिंगला म्हणजे असं घरातल्याचा कुणाचाच आधार नव्हता हो. सगळे म्हणजे भाऊ तिकडं, त्यांच्या इकडं, ज्याची त्याच्या मार्गाला परपंच चालू झाल्यावर कसं असतंय. मग तसं म्हणलं आता आपल्याला कोण नाही म्हणलं. आपल्याला ही 3 लेकरं आहेत ती आपली प्रॉपर्टी आहे. आपली धन-दौलत लेकरंच आहेत. मग ह्यांच्यासाठीच जगणं आणि ह्यांच्यासाठीच मरणं. मग ह्यांच्यासाठीच सगळं मी केलं. त्याच्यातनं आता पोरगी पोलीस झाली. आईचा इतका मोठा संघर्ष तुझ्या समोर होता. हे सगळं शिक्षण घेत असताना बाकीच्या पोरांच्या सारख्या सगळ्या गोष्टी तुलाही वाटत असतील. त्यावेळेस कुठेतरी मन मारलं असेल. मग त्यावेळेस त्या आईच्या संघर्षाकडे बघून कशी प्रेरणा घेत होती? आईचा हा सगळा संघर्ष समोर होताच. त्याच्यात मग काय ठरवलं होतं? कॉलेज लाईफमध्ये असं भरपूर ठिकाणी वाटायचं बाबा आपल्याकडे ही गोष्ट नाही. परत विचार यायचा, असू दे जाऊ दे परत आपण घ्यायची, स्वतःच्या हिमतीवर घ्यायची. ते झालं. मोबाईलची सगळ्यात गोष्ट. आत्ता चालूला सगळ्यांना मोबाईल पाहिजे असतो. मला 10वीच्या टायमिंगला कोरोनाच्या टायमिंगला मम्मीनं सेकंड हँड मोबाईल घेतलेला. तोच मोबाईल ठेवला. पण भरतीच्या ह्याच्या टायमिंगला ना, ग्राउंडच्या टायमिंगला मोबाईल चालू केला मी माझा. ग्राउंड दिलं का लगेच 2-3 दिवसानं मोबाईल बंद पडला. तिथनं मम्मीला म्हणलंच नाही, की "मम्मी मोबाईल बंद पडलाय, मला मोबाईल पाहिजे दुसरा." म्हणलं, "आता राहू दे, पेपर झाल्यानंतर ज्यावेळेस मी भरती होईल ना, त्यावेळेस मी पण घेणार आणि मम्मीला पण घेणार." कारण तिचा पण मोबाईल खराब झाला म्हणलं, "तिला पण घ्यायची गरज आहे. मी कुठं हट्ट करत बसू तिच्यासाठी." असं बाकीच्यांकडं बघून वाटायचं, की बाबा तिच्या घरी तिला एवढं आहे, तिला एवढं आहे. पण म्हणायची, "नको तिला पप्पा आहेत. आपल्याला पप्पा नाहीत." कारण तिने मला कधी मम्मीची अशी म्हणजे पप्पाची कमी नाही जाणवून दिली बरं का. पण मला वाटायचं, की बाबा माझ्या मागे अजून माझा भाऊ आहे. त्याच्यासाठी करायचंय, तिला अजून ते बघायचंय. कारण एक सोबत आम्ही दोघं पण बाहेर आहे शिकायला. एकटी असती असं तिथं असल्यावर पण वाटायचं, की बाबा तिने एकटी आहे, काय करत असेल. सारखी आजारी असते अजून ती माझ्यासाठी टेन्शनमध्ये असते सारखी बाबा होईल का नाही, काय नाही. असं फोन करायची आणि मला माझ्याकडे फोन नव्हता त्यावेळेस कुणाचा पण फोन घेऊन मी फोन करायची तर दिवसातनं एकदा तरी तिला फोन करून बोलायचे बाबा संध्याकाळी, की असं-असं आहे माझं, बरं आहे मी, बरी आहे, सगळं चालू आहे, सगळं अभ्यासही चालू आहे. भरपूर हे केलं. काय सांगशील आता पहिल्या प्रयत्नात तू पोलीस झाली. अभ्यासाचं एक 5-6 महिने तू अभ्यास केला असेल. मेन पोलीस भरती म्हटलं का ग्राउंड महत्वाचं असतं. अनेक जणांना ग्राउंड करताना अडचणी येतात. तू तर म्हणली की पहिल्यांदा ग्राउंडला तुझी तब्येत वीक होती. ती तब्येत कशी सुधारली आणि ग्राउंडला 50 पैकी 45 मार्क कशी घेतली तू? जरा जी पोलीस भरती करणाऱ्या पोरी आहेत आता त्यांच्यासाठी खास त्या सांगायचं.
ग्राउंडचं तसं नसतं, की बाबा ग्राउंड अवघड आहे. काही सांगता येत नाही. कारण ग्राउंड आपल्या करण्यावर असतं. आपण ठरवलं ना बाबा करू शकतो. आता मी म्हणलं ना, मी 11वी-12वी खो-खोत होती. मला स्पोर्टनं हे केलं. माझं फिटनेस होता बऱ्यापैकी. पण तिथनं खो-खो सोडल्यानंतर 7-8 महिने मी रिझल्ट लागूस तर घरी होते. 12वीचा रिझल्ट लागूस. तिथनं मग ज्यावेळेस रिझल्ट लागला बाबा त्यावेळेस अकॅडमी जॉइन करायची म्हणलं. अकॅडमी जॉइन केल्यानंतर तिथं पण भरपूर त्रास झाला मला. सातारला होते ना, सातारला तिथं डोंगरं भरपूर आहे ती. त्या डोंगरातनी सर आम्हाला पळवत न्यायचं आणि डोंगरातनं पळताना असं वर चढत गेलं का तसं वाटतं की बाबा बास आता जीव जातोय माझा, आता मी जाते. पोरींना कसं लास्ट ज्यावेळेस आपलं बाबा 100 मीटर असतं ना, 100 किंवा 200-300 मीटर असतं त्यावेळेस वाटतं की बाबा नाही आता बास. तिथं वाटतं की आपलं बास आता आपण मरतोय इथं. तिथं मेन आपल्याला पाहिजे असतं की बाबा नाही इथं तर मेन पळण्याची गरज आहे. इथनं तर आपल्याला खरं जायचंय. माझं कसं व्हायचं की मी पहिल्यांदा गेलते त्यावेळेस भरपूर त्रास झाला. मला 1 महिनाभर कव्हर ही सगळं करूस्तोपर्यंत त्रास झाला. पण मला असं वाटायचं की बाबा मी पोरींमध्ये पळली का त्यांच्यासारखं वीक होईल मी. मी सरळ एखाद्या पोरांसोबत पळायची. मी सरांना म्हणायची, "सर माझं पोरांसोबत लावा, माझं काय का असेना." पण पोरं मला म्हणायची, "तुला काय जमतंय? तू कशाला करती पोरांसोबत? जा पोरींसोबत कर. जर पोरगी आहेस म्हणल्यावर पोरींसोबत कर." आणि पोरं असायची भरपूर आणि मी जायची त्यांच्यात. पोरी म्हणायच्या, "मित्र काय येत नाही, तू जा." आणि भरपूर आणि मला एक कळलं की माझ्यासोबत तिथे एक अकॅडमीत मुलगी होती भरपूर सांगते बरं का. मुलीला वाटतं ना ग्राउंड हे आहे. ती मुलीचं एज आहे आता 26-27. ती कसलंच तिला ग्राउंड जमत नव्हतं. तिला मी माझ्यासोबत घेऊन तिला आज 41 ग्राउंड आहे. ह्याला रत्नागिरी पोलीस आहे ती पण आज. तिला कसलंच ग्राउंड म्हणजे तिचं 30 पण ग्राउंड पडत नव्हतं. मला एवढा अभिमान वाटतो माझ्यामुळे एक मुलगी ग्राउंडमध्ये बसून ती झाली आज भरती. तिला ग्राउंड कसलं जमत नव्हतं. तिला मी प्रत्येक वेळेस ग्राउंडला सपोर्ट केला बाबा कसं पळायचं असतं, कसं नाही. सगळं असं सांगितलं ना बाबा माझ्यासोबत पळ म्हणून. काय नसतं प्रॅक्टिस केली ना सगळं जमतं. प्रॅक्टिसनं सगळं होतं. फक्त प्रॅक्टिस करावी लागते. मनातनं पोलीस भरतीला काय आत्मविश्वास पाहिजे असतो की बाबा मी करू शकते आणि ग्राउंड देताना पोरी भितात. इथं देतात आणि काय ठिकाणी काय होतं आपण ग्राउंडवर चांगलं पळतो आणि तिथं गेलो ना जिथं भरलाय बाबा फॉर्म तिथं गेलं का तिथली परिस्थिती तिथं असं होतं की बाबा सकाळी बोलवते ते एकतर माझं 5चं टायमिंग होतं. पहिल्यांदा मुंबईला गेली कधीच मुंबईला नव्हती गेली. आयुष्यात पहिल्यांदा मुंबईला गेली काय सुद्धा माहित नव्हतं. तिथं भरपूर सपोर्ट भेटला. माझ्या अकॅडमीतलीच असं म्हणजे फ्रेंड होती बाबा तिच्या बहिणीच्या घरी थांबली मी तिथं थांबल्यानंतर त्यांनी मला भरपूर हे केलं. राहण्याची सोय चांगली केली. सपोर्ट केला. तिथनं आम्हाला सोडलं ग्राउंडला. त्यामुळे मला म्हणजे बाहेरची परिस्थिती काय असते कळलं नाही बरं का. ग्राउंड दिलं, चांगलं दिलं. तिथं ग्राउंडला गेल्यानंतर अशी म्हणजे गेटमधनं आतमध्ये प्रवेश केला तसं अंग थरथर कापायला लागलं. म्हणलं आता काय होत नाही. परत ठरवलं बाबा नाही म्हणलं खो-खोच्या टायमिंगला जात होतो ना आपण त्यावेळेस किती बघितले ते म्हणलं त्यावेळेस इव्हेंट बघितले ते सगळीकडे गेलोय आपण. त्यावेळेस किती गर्दी ही होती म्हणलं आता इथं पण तसंच करायचं. गेली आतमध्ये डॉक्युमेंट्स ही बघितली आणि घेतलं आम्हाला बसवलं त्यावेळेस. मग एक सफरचंद खाल्लं. पहाटेची वेळ होती. 6 वाजलेल्या होत्या. 6 वाजल्या आणि आम्हाला म्हणले की डॉक्युमेंट्स आणा म्हणले तुमचे ते आता ग्राउंडला गेलतो ना मग डॉक्युमेंट्स देऊन जमा करून चेस्ट नंबर ही द्यायला सेन्सर ही लावणार होती पायाला. गेलो तिथे ही केलं हाईट ही चेक केली. हाईटला गेल्यानंतर पहिल्या स्टार्टिंगला त्यांनी हाईट चेक करताना मला म्हणले तुझी हाईट कमी आहे. परत असं डोळ्यात पाणी आलं म्हणलं हाईट कशी कमी काय असू शकते माझी तर जास्त आहे की हाईट म्हणजे लागते ना त्याच्यापेक्षा जरा जास्तच आहे म्हणलं. हाईट कमी आहे म्हटल्यानंतर ते म्हणले तुला भरोसा आहे ना तुझ्या हाईट म्हणलं. मी म्हणलं डबल चेक करा म्हणलं. डबल चेक केल्यानंतर मग त्यांनी म्हणले हा बरोबर आहे म्हणले. परत जेव्हा आला मग खाली येऊन बसले मग त्यांनी चेस्ट नंबर ही दिले. चेस्ट नंबर ही घेतले बरं का. गेले तिथं त्यांनी डिटेल्स ही बनवल्या होत्या. डिटेल्समध्ये 50-50 मुली होत्या एका डिटेल्समध्ये. भरपूर गर्दी होती. असं प्रेशर आलं बाबा डोक्यात की काय करायचं. तिथनं पुढे गेली ग्राउंडवर ही पहिल्यांदा आम्हाला 100 मीटर घेतलं. 100 मीटरला उभं केलं की म्हणलं पळावं लागतंय कसं पण आता इतके दिवस प्रॅक्टिस केली सोडू नकोस. काय नाही 100 मीटरला हाय ना तेवढा जीव लावला तरी पण तिथं कळलं नाही 10 मार्काचंच पडलं. मला 12 मार्काचं टाकायचं होतं. सतत आठवत होतं बाबा सगळेजण मला म्हणले ती 47 ग्राउंड टाकायचं तुला कसं पण 47 पडतंय तुझं ग्राउंड चांगलं आहे. बरं जाऊ दे म्हणलं. पण तिथं विषय असं झालता की आम्हाला मार्क लगेच सांगितले नाही तो टायमिंग किती. तिथं मला मार्क सांगितले असते जरा माझं म्हणजे असं माइंड जरा ही झालं असतं ते कमी पडलेत म्हणल्यावर तिथंच खचलं असतं पण नसतं. तिथं 100 मीटर झालं का 100 मीटरचा ट्रॅक सोडला की लगेच 800ला उभा केला आम्हाला. लगीच्या लगी म्हणजे जरा वॉर्मअप करा म्हटले 5 मिनिटाचा गॅप दिला आणि वॉर्मअपला 100
400चं 800 चालू झालं. पहिलं तर 800 मीटर मारलं चांगलं. दुसऱ्या 800 मीटरला 800 मीटर जसं 400चा राउंड दुसरा चालू करते तोपर्यंत अशी चक्कर यायला लागली मला. चक्कर यायला लागली आणि म्हणलं आता थांबले ना आयुष्यभर थांबावं लागेल म्हणलं. आता नाही थांबायचं म्हणलं. 100 मीटर त्या विचारात काढलं. 100 मीटरला पुढे गेली. तिथं म्हणलं नाही म्हणलं अकॅडमीत परत जर आहे तशी गेली 800ला थांबली. अगं 800 आउट ऑफ मारणारी तू 800ला कशी काय थांबली म्हणून तिथनं 100 मीटर 200 मीटर गेला. अजून 200 मीटर राहिलं. परत गेली पुढं 100 मीटर. लास्टचं ज्यावेळेस 100 मीटर होतं ना ते 300 मीटरवर गेल्यावर मग बाकीच्यांचा आवाज यायला लागला बाबा कानावर, "पळ, पळ तू पुढं आहे सगळ्यांच्या. पळ, पळ लवकर. चांगला टायमिंग पडेल. आउट ऑफ टाकतीस. चल, चल, चल." तिथले जे सपोर्ट करणारे असतात पोलिस ही सगळी त्यांनीही केलं. लास्टच्या टायमिंगला मम्मी आठवली की मला म्हणली, "ताई तुला का व्हायचंय? काय पण झालं ना ग्राउंड चांगलं टाक. मला विश्वास आहे तुझ्यावर." एवढा शब्द बोलायला आठवला. लय फास्ट पळली. 2:50 टायमिंग असतं. 2:45 टायमिंग टाकलं. तिथंच असं वाटलं पण जसं पळून आली तसं खाली जमिनीवर कोसळली. पण तरी पण म्हणलं जरा सावरलं. तिथनं उठली. गोळा टाकायला गेली. गोळा पडला. तरी पण भीती होती बाबा किती ग्राउंड पडेल, किती ग्राउंड पडेल. म्हणलं 800 पडलंय का नाही आउट ऑफ. 100ला किती गेली ती. माझ्यासोबतच्या पोरींना 6 आणि 8 मार्क पडली. म्हणलं मला काय झालं या. वाट बघितली. 10-15 अर्ध्या तासाने त्यांनी मला आणून दाखवला रिझल्ट बाबा की तुम्हाला एवढी मार्क पडली. त्यावेळेस मला 45 ग्राउंड पडली. म्हणलं बास म्हणलं जिंकलं म्हणलं मी इथं तर ग्राउंड तरी जिंकलं म्हणलं. बास दुसरं काय नको आता. तिथनं लय खुश होऊन आली. बाहेर येताना इतका आनंद झालता. मम्मीला फोन लावला पहिला म्हणलं अगं झालं ग्राउंड म्हणलं एवढं पडले. लय आनंद झाला होता त्यावेळेस. सरांनाही फोन केला भरपूर. तिथनं आल्यानंतर मग तिथनं मुंबईमध्ये यायच्या टायमिंगला फॅमिली म्हणत होती पुण्यात आहेत ना माझी बहिणी. ती म्हणली ये माझ्याकडं 1-2 दिवस राहून जा. नाही म्हणलं पेपर झाल्यावर येते म्हणलं आता येऊन काय करू म्हणलं 1 दिवस गेला तर काय करायचं. तिथनं आली. तिथनं आल्या मुंबईवरनं गेली तशी अभ्यासाला लागली. म्हणलं किती वेळ भेटेल सांगता येत नाही. पण माझं नशीब एवढं चांगलं की मला 4 महिन्याचा गॅप भेटला. ग्राउंड आणि थेरीला 4 महिन्याचा हो gap आणि भेटला. कधीच एवढा गॅप भेटत नाही. आता बाकीच्या जिल्ह्यात झालं 15 दिवसात ग्राउंड झालं पण 15 दिवसात लगेच रिटर्न झाली. आणि जेवढं ती ग्राउंड मधला आणि पेपर मधला जेवढं डिस्टन्स असेल तेवढं जेवढं म्हणजे अभ्यास करता येईल ना तेवढा हुतू वर्गाने करायला पाहिजे. तेवढा मुलांनी आता मी माझं सांगणं काय तेवढ्या ह्याच्या टायमिंग मध्ये करायला काय पण झालं ना करावं लागतो. मला तेवढ्या ह्याच्यातले माझं त्याच्या आधी ना मी पहिल्याच अकॅडमीत गेलते तेव्हा मला 21 मार्क पडलेली. किती पैकी 100 पैकी 100 21? पैकी 21 पडलेली. मी सरांना अक्षरशः ती आन्सर की पण दिली नव्हती. गपचूप लपून बाहेरच पळून गेली. नाही म्हणलं मला द्यायचीच नाही म्हणलं. परत जाऊ दे म्हणलं परत टेस्ट हळू-हळू देईल तरी पण तेवढा स्कोर म्हणलं माझंच काहीतरी चुकतंय. माझ्यापेक्षा मोठे आहे ते त्यांना विचारले, "बाबा तुमचा अभ्यास कसा करता? तुम्ही नेमकं वाचता काय? मला सांगा की." मग त्यांनी सांगितलं बाबा माझ्यासोबतच्या जी मैत्रिणी होत्या माझ्या त्यांनी पण सांगितलं भरपूर. तिथे गेल्या एक मैत्रीण झाली. माझ्यापेक्षा वयानं मोठी होती. मला तिनं प्रत्येक गोष्टीत चांगल्या, वाईट सगळ्या गोष्टीत तिनं मला मदत केली बरं का. तिनं मला सांगितलं असा अभ्यास करायचा, असं करायचं, ह्या गोष्टींपासून लांब राहायचं. तिचं ऐकलं भरपूर. तिनं अभ्यासाला सपोर्ट केला. ती झालं. ती पण गेली. अनंतरावची कविता काय खोटी नाही. मित्र बनव्यामध्ये हो. मैत्री जिथं जाईल तिथं तर चांगले मैत्री मित्र हो. भेटले तर आणि आपलं जी संगत असते ना ती लय महत्वाची आहे. कारण ती होती ना तोपर्यंत मला असं वाटलं नाही बाबा. पण ती ज्यावेळेस भरती होऊन गेली परत आणि अकॅडमी मधली सगळी एकच म्हणायची, "तुझ्या मैत्रिणीला तू भरती केलंय कारण ग्राउंडमुळे तिला मी भरती केलं होतं." असं सगळे मला म्हणायचे. सर सुद्धा म्हणायचे, "बाबा तुझ्यामुळे तिला ग्राउंड पडले. कधी तिला 30 मार्क पडत नव्हते. तिने 41 ग्राउंड टाकले तुझ्यामुळे बघ. मैत्रीण भरती झाली आता तू कधी भरती होणार आहे? तू इथंच राहणार आहे." जी ती मला म्हणायचं, "मैत्रीण भरती झाली तू कधी व्हायची?" मी म्हणलं, "होणार." मी पण होणार म्हणलं. तर ती झाली ना मी पण होणार म्हणलं. ती गेली. ती गेल्यानंतर अशी एकटी पडली परत. परत भरपूर मला सहाय्य केलं. मला दुसऱ्या मैत्रिणी भेटल्या बरं का. 2-3 भेटल्या. त्यांच्यासोबत माझ्या ना असं म्हणतात बरं का मुलांच्या नादी लागल्यावर ही लागतो. म्हणजे वेगळं आपण वेगळ्या ह्याच्यात जातो. तसं नाही लागलं. माझी मैत्रीण होती ना तिचा भाऊ होता. त्या अकॅडमीतनं असंच म्हणजे सोलापूर जिल्ह्यातली मुलं आलती तिथे शिकायला. मोहोळ तालुक्यातली, सांगलीची. ती अशी म्हणजे त्यांचा सहज भेटला. त्यांच्यातला एक मुलगा होता बाबा त्याचा गणित लय हुशार होता तो गणितात. मी गणितात वीक होती. त्यानं गणितात मला लय सपोर्ट केला बाबा. असं मला घेऊन बसायचा. मला म्हणायचं, "हो ही सोडव." प्रत्येक चॅप्टरनं मला त्यानं सोडवलं आणि सांगितलं. सर कसं सांगतात की बाबा ही कर, असं कर, तसं कर. तसं त्यानं मला एक भाऊ म्हणून, मोठा भाऊ म्हणून त्यानं मला सांगितलं की आणि सगळेजण असं म्हणजे त्याला वेगळं समजायचे. मला अकॅडमीत म्हणायचे, "बाबा ही पोरांसोबत बसती." ही आम्हा चौघींना पोरींना लय नावं ठेवायची. म्हणायची की ही पोरांसोबत बसते ती आहे चौघीजणी पण ह्यांचं कसं व्हायचं, काय व्हायचं. तरी आम्ही नाही लक्ष दिलं. कारण सर आम्हाला एकदा पण म्हणले नाहीत की बाबा तुमचं काहीतरी चुकतंय. आम्ही तेवढंच एन्जॉय पण केला.
आम्ही जगलो पण आयुष्य, पण शिकलो पण लय. भरपूर त्यांनी पण सहाय्य केले. त्यांनी असं म्हणजे भावाच्या नात्यानं जेवढं करता येईल ना, तेवढं केलं बहिणीला. सख्या बहिणी नसून पण लय जीव लावला त्यांनी. शिकवलं तिथनं त्यांचा पण सपोर्ट भरपूर राहिला. सरांनी शिकवलं. पेपर ज्यावेळेस आत्ता पण रिझल्ट लागला तर पेपर दिल्यानंतर मला तुम्हाला सांगते, पेपरला गेली, पेपरला बसली, पेपर लिहून आली. मला कळलं नाही 1.5 तास कसा गेला. इथं तर असं म्हणजे अर्धा तास सोडून निवांत बसायची. तिथं 5 मिनिटं म्हणले 5 मिनिटं राहिलीत लास्टची. पटकन उरका. मला काहीच कळेना. 5 मिनिटं राहिली तरी झालं होतं माझं भरपूर 2-3 गोळ राहिलेल्यांची मला येत नव्हतं. बसली तसंच गोल केलं आणि शांत डोक्याला हात लावून बसली आणि त्यांनी पेपर नेला आणि खाली उतरून आले. मी माझ्याच विचारात की बाबा काय होईल, काय होईल, काय होईल? बाहेर गेली. मला फोनवर फोन यायला लागले. बहीण थांबलेली बाहेर. फोनवर फोन आलं. त्याला म्हणलं फोटो काढून पाठवत. म्हणलं मी काय सांगत नाही पेपर कसा गेलता म्हणलं. बरा गेलता म्हणलं. आता काय सांगू बराच गेला म्हणलं आणि फोटो पाठवलं त्यांना. त्यांनी माझं मार्क काढली. आन्सर की अजून यायची होती. आन्सर की दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आली. त्यांनी तोपर्यंत मी जरा टेन्शन म्हणजे लोकलच्या ट्रेनपाशी जाऊस तोपर्यंत तर तिथे त्यांनी मला आन्सर पण म्हणजे उत्तर सांगितली बाबा तुझे किती बरोबर आहे. त्यावेळेस मला त्यांनी म्हणले की तुझे 79 मार्क पडले. 79 मार्क पडलेत म्हणल्यावर मला म्हणले अजून 2-3 वाढतील म्हणले. थांब म्हणले आन्सर की येईल. पण त्यांचं जरा म्हणजे 2-3 प्रश्नामध्ये त्यांचं हे झालं. मग किती 76 मार्क पडली. 76 मार्क पडली का परत असं वाटलं बाबा काय चुकलं. ती मला म्हणली की 79 पडतील. मी त्यांनाच खवळायला लागली. तुम्हाला कळतं का नाही मला एवढं कशाला सांगायची. मी टेन्शन मध्ये परत रडत बसली. आन्सर की आली का रडत बसली. मावशीची इथं होती टेरेसवर जाऊन रडत बसली आतमधनं कडी लावून. म्हणलं एकतर एज कमी आहे म्हणलं. त्यातनं एक मार्कातनं पोरी मुंबईमधनं बाहेर पडते. 1-1.5 लाख पोरींचं असते तेव्हा तिथं म्हणलं आणि त्याच्यातनं बाहेर 1 मार्क म्हणजे आपण लगेच सुटतोय बाहेर. लीडनंच खाली पडतोय म्हणून रडत बसली. परत फायनल आन्सर की आली त्यात 2 मार्क वाढली. 78 झाली म्हणले. 123 टोटल लागली. बास म्हणले 120 टोटल. सर मला म्हणले तू 120 टोटल लाव तू भरती झाली म्हणले. मग तरी वाटायला लागलं. तरी सरांना काय चैन नाही. राहुल सरांना फोन कर, निखिल सरांना फोन कर, नितीन सरांना फोन कर. त्याला सर होतंय का माझं? काय होतंय एवढ्या मार्कात माझं? होतंय ना नक्की? सर म्हणलं अगं खडके तू निवांत राहा गं. तू होती गं. तू गुलालाची तयारी कर. नाही सर होतंय का? सर जेवण करत होतं राहुल सर म्हणलं बाई मी जेवण करू का? मला सरांना म्हणलं अहो सर लय भीती वाटते. मला म्हणलं भिऊ नको म्हणले. मुंबईमध्ये आहेस ना अजून 1 दिवस काढून फिर म्हणले मुंबई मस्तपैकी. म्हणलं नाही म्हणलं रिझल्ट लागू सर. आली तशीच. परत निखिल सर पण म्हणलं जा म्हणले पुणे मुंबई फिरून ये मस्तपैकी. कशाला लोड किती आता इतके दिवस सगळ्यांना फॅमिलीला भेटून ये. सरांना म्हणलं सर होतंय का माझं? सर म्हणलं होतंय नको टेन्शन घेऊ. अगं खडके किती टेन्शन सगळे होतंय म्हणत होते तुझ्या मनात आणि फक्त वाटायचं होतंय का नाही? होतंय का नाही. माझं एकच टेन्शन बाबा पोरींना किती मार्क पडले असतील आणि आपल्यापेक्षा जर आणि एकतर कास्टल जागा होत्या 14 बरं का. माझं एज कमी असल्यामुळे मला भीती वाटायची की पहिल्या भरतीत असं काय सांगावं. पण ग्राउंडला लीड असल्यामुळे मी बाकीच्यांपेक्षा 13 मार्कांना लीडला होते. मग म्हणलं हाय बाबा कुठं तर हाय म्हणून 123 टोटल लागली. तरी पण चालू होतं टेन्शन ही होतं. अकॅडमी जाऊन आली तरी पण अकॅडमीत एकदा जाऊन आली. पेपर देऊन आल्यानंतर अकॅडमी जाऊन आली. सरांना भेटली. सरांना म्हणलं त्यावेळेस पण विचारलं मला. सर म्हणले अगं तुम्हाला येड लावशील. सर मला म्हणलं तू येड लावतीस का काय? अगं होतंय ग बाळा नको टेन्शन घेऊ म्हणले. मग तिथनं आली घरी आली बघा. गावात अजून एकदा पण गेले ना. गावातली एकच प्रश्न तू पोलीस भरती करत होती ना ग आणि काय झालं तुझं भरती झाली का तू? नाही. दिवाळीत घरी आलती तुम्हाला सांगते. दिवाळीत फक्त भाऊबीजेला 1च दिवस घरी राहिली. 1 ते 2 दिवस राहिली. अक्षरशः लक्ष्मीपूजनला बहुतेक घरी राहिलेली. भाऊबीजेला सकाळी ह्याला ओवळ आणि संध्याकाळी तर निघून पण गेली. अकॅडमीत तर कोणच नको. तिघीच पोरी रूमवर एकटी 2 दिवस. नाही म्हणलं जाऊ दे काय त्रास ना. मम्मी मला खवळायला लागली तिथं राहून काय केलं तिथं राहिली असती. बहीण आलती मोठी सगळी मला म्हणायला लागली लय येडवणी करायला लागली. तुला कळत नाही फॅमिली सारखी अकॅडमीच कळती काय असतं तुझं काय अकॅडमीत म्हणली. गेली अकॅडमीत म्हणली भावा एवढा भाऊबीजेला थांबली नाही सगळं फॅमिलीला भेटली नाही. भावाचं आता पुण्याला एका भावाचा माझा साखरपुडा होता. रक्षाबंधनला अक्षरशः ह्यावेळेस रक्षाबंधन पण सेलिब्रेट नाही. ह्यावेळेस ना मला वाटतं 2024 मधला मी एक पण सण नाही साजरा केला. सण काय असतो ते रक्षाबंधनचा सण नाही, दिवाळी नाही, काहीच नाही. सगळे सण मिस केले पण आता गुलालाचा सण करायला मिळाला हा. सगळ्यांना. रंगपंचमीला एवढा विचार केला. रंगपंचमीला भरपूर आमच्या म्हणजे अकॅडमीत कार्यक्रम मोठा असतो. म्हणजे मुलांना भेटत नाही रंगपंचमी खेळायलाही म्हणून मोठा असतो. पण मी त्यावेळेस रंग पण लावून घेतला नाही. एकटीच लायब्ररीत बसलेली. म्हणलं नाही घेतला तर स्वतःचा गुलाल घ्यायचा म्हणलं नाही तर घ्यायचं नाही अकॅडमी. गुलाल लागल्यावर कसं वाटलं? गुलाल लागल्यावर रडायला पण येत होतं, हसायला पण येत होतं. पण लय भारी वाटत पण होतं बाबा काय सांगावं.
ती शब्द म्हणजे ज्यावेळेस आपल्या अंगावर गुलाल पडतो रिझल्ट लागलाय आणि त्या लिस्टमध्ये आपलं नाव आहे आणि झालंय, ही आनंद म्हणजे असं शब्दात पण सांगू शकत नाही की बाबा काय आनंद झाला. मगाशी बोलताना तू सांगितलं आपला ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागामध्ये जी खेळ शाळांमध्ये चालतात, तू खो-खोचा उल्लेख केला. त्याचा फायदा तुला कसा झाला? ती तिकडे गेली कशी आणि त्याचा फायदा, त्याचं मोटिव्हेशन मिळालं, त्या पोरांसाठी काय सांगशील? की शाळेमध्ये खेळले जाणारे खेळ, त्याच्यातून पोरांचा करिअरकडे जाण्याचा एक वेगळा मार्ग तयार होऊ शकतो. हो, होऊ शकतो ना. आता माझं मी कसं केलं, मी 9वी-10वी ला तिथं होते ना वाडीकुरवलीला. तर 9वी-10वीत मी बघत होते बाबा खो-खोतल्या मुली कशा खेळत्यात्या, कसं होतंय. मग त्या ह्याच्यानुसार मी 11वीत गेले का मला सर सगळे म्हणायचे, "अगं 11वीत गेली, 11वी-12वीचं वर्ष, कॉलेजचं वर्ष, आता कोण खो-खो जॉइन करतं?" सगळे सर म्हणायला लागले, "आता खो-खो जॉइन करून तुझा काहीही उपयोग नाही." पण गेली मी, तसंच केले 1 महिनाभर भरपूर त्रास झाला. तरी तिथं जाधव सर मला सपोर्ट करायचे. अगं मला म्हणले, "मी सांगतो तुला पोलीस भरती काय असती? तुला माहित नाही ना? मी सांगतो." सरांनी सांगितलं गोळा असतो. गोळा पण आणलेला सरांनी की बाबा गोळा टाकून बघ तुला गोळा येतोय का? मग मी बघायचे. सरांनी पण भरपूर सपोर्ट केला. तिथनं माझं सांगणं आहे की असं स्पोर्टमध्ये पण करिअर असतं बरं का. पण माझं बॅड लक एवढं लागलं की मला स्पोर्टमधनं म्हणजे नेमकं खो-खोतनं पाहिजे होतं काय, स्टेटचं मला एक सर्टिफिकेट पाहिजे होतं की मला स्टेटचं झालंय आणि मी स्पोर्टमधनं फॉर्म भरू शकते भरतीला. पण ज्यावेळेस आम्ही गेलो ना खो-खोला तिथं ह्याला होता मिरज सांगलीला तिकडं चांगली. तिथं होता. तिथं झालं आणि पहिलीच मॅच लागली उस्मानाबाद सोबत. झालं मग तरी पण पोरी म्हणत होत्या बरं का, आजारी होत्या पोरी दोघीजण तर आजारी होते मेन प्लेयर. तरी पण म्हणत होते की बाबा काय नाही खेळायचंय आपल्याला जिंकायचंय. आणि त्यावेळेस आम्हाला म्हणजे असं निवडणूक सपोर्ट असतो ना बाहेरचा, तसा सपोर्ट नाही भेटला आणि एका म्हणजे एकाच गुणानं हारलो. त्यावेळेस सगळ्या रडलो. त्यावेळेस सगळ्यांनाच रडू येत होतं कारण आम्ही लय मेहनत केलती उन्हातान्हात ही पळालो, पायाला फोड आलतं. पायानं ही सगळं खराब झालं होतं. सर पण रडलं, आम्ही पण रडलो. तिथनं आलो. झालं तिथनं 12वीचं वर्ष दिलं. 12वी झाल्यानंतर त्यावेळेस मनात एकच होतं, आता जाऊ दे म्हणलं आता खेळातला पण आता काही उपयोग नाही झाला. पण म्हणलं आपलं फिटनेस तर झालाय म्हणलं जाऊया म्हणलं. तिथनं गेले. पहिल्यांदा मी इथं अकलूजमध्ये गेलते अकॅडमीमध्ये. तिथं काय झालं तिथं गेली. कॉलेज पण म्हणलं आता कॉलेज पण करायचं आणि अकॅडमी पण करायची होती. तिथं पण भरपूर म्हणजे इथली अकॅडमी होती ना, तर विषय काय झालता, तिथं फक्त मी ग्राउंड करायची. थेअरीकडे लक्ष देत नव्हतं. आणि अभ्यासाकडे लक्षच देत नव्हती. म्हणजे मला काय वाटायचं, अभ्यास म्हणजे काय ना आपला सोपाच असतो. कशाला अभ्यास आणि रिटर्न ही दिल्यानंतर होईल म्हणलं. तिथं मी एवढं लक्ष दिलं नाही बाबा 21 आणि 22 मार्क पडतील म्हणलं काय नाही मला दुसऱ्या पेपरमध्ये चांगले पडतील. स्वतःवर विश्वास त्यावेळेस लय. त्यावेळेस माझा बरोबर असा मार्ग भटकणारच होता. भरती निघल असं म्हटले सगळे. मग म्हणलं नाही अकॅडमी चेंज करून चालते मला. असं जर करत राहिलं ना अजून 2 वर्ष मी इथंच हे करेन म्हणलं. तिथनं गेली. तिथली अकॅडमी सोडायच्या टायमिंगला सर विचारत होते, "का सोडायला लागली?" सरांना खोटं कारण दिलं. सरांना म्हणलं, "सर लग्न ठरलं." जाती म्हणलं आता. सरांना म्हणलं लग्न ठरलंय आता मम्मी काय आणि मम्मीला फोन लावला सरांनी, "का पोरीला नेताय?" मम्मी म्हणली तिचं लग्न ठरलंय. मी तिला असं खोटं बोलायला सांगितलं, पण मला वाटायला लागलं बाबा खोटं बोलली. कारण सर सोडत नव्हते. सर म्हणायचे, "तू का चालली मग आमच्या अकॅडमीमधनं?" सरांना कसं सांगू की बाबा मी करत नाही. रूमवर नुसतं मोबाईल चेक कर, मोबाईल बघ, असं कर, असा मार्ग भटकायला लागलेला. पण म्हणलं नाही म्हणलं जाऊ दे, पैसे जाऊ दे थोडंफार. तिथं पण तेवढंच पैसे जात होते, इथं पण तेवढं जात. फक्त की तिथं अकॅडमीला जात होती, तर रूमच्या भाड्यालाच जात होतं, रूमला आणि मेसला. तिकडे गेली, तिथं कळलं की बाबा भरती काय असते खरी. दहिवडीत पाऊल टाकला. 1 महिना गेला. त्यावेळेस कळलं की भरती नेमकी हाय काय. तिथं गेल्यानंतर शून्यातनं सुरुवात करायची होती. काहीच येत नव्हतं. असं म्हणजे म्हणतात बरं का, पोलीस भरतीला लय हुशार लागते, लय हुशार लागते ती. मी काय म्हणते नुसतं काय आपली बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि मराठी वाचता येत असलं ना, त्याची दुसरी गरज नाही बाबा आपल्याला काही येत नाही. कारण लय बेसिक लेव्हलचं असतं. पण तिथं करावं लागतं. शून्यातनं सुरुवात केली. गणितं तर काहीच जमत नव्हती मला. सरांचं शिकवणं बघायची. सरांकडे जायची, "सर मला गणितच जमत नाही" म्हणायची. "काय करू मी?" सर मला म्हणायचं, जे आहे ते खरं सांगायचं. येत नाही तर येत येतच नाही म्हणायचे सरांना. सर मला म्हणायचं, "अगं तुझं कसं व्हायचं? काय करायची तू?" मी म्हणाले, "अहो सर येतच नाही, मी काय करू मग आता?" म्हणायचे. म्हणजे शिकवताना सर तुझं कसं व्हायचं म्हणायचं आणि सिलेक्शनच्या वेळेस होतंय का तुझं? होतंय. नको काळजी करू. नाही, म्हणजे आमचं डेमो व्हायचं 15 दिवसाला अकॅडमीचं कसं डेमो व्हायचं. त्यावेळेस ग्राउंडला सगळ्यात टॉप असायची मी. हं. ग्राउंड सगळ्यात टॉप आहे. 41, 42, 43 असं म्हणजे 41 आणि 43 मला कंटिन्यू ग्राउंड पडले आमच्या ग्राउंडवर. सगळ्यात दहिवडीतलं हार्ड ग्राउंड होतं ती.
मला पुरी म्हणायच्या लय भारी पडतंय तुझ्याकडे. आता नव्या येणाऱ्या ज्या पोरी आहेत हा. त्या पोरींना जाता जाता काय सांगशील शेवटचं? आपल्या ग्रामीण भागातल्या ज्या पोरी आहेत तुझ्यासारख्या प्रतिकूल परिस्थितीतनं आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांनी काय करायला पाहिजे आणि कसं पुढे जायला? थोडक्यात जाता जाता ह्या पोरींसाठी काय सांगशील? तुझ्यासारख्या अनेक पोरी आपल्या गावखेड्यात आहेत. त्यांना एकच सांगेन, शिक्षण पूर्ण झालं ना की बाबा आपल्याला कळायला पाहिजे की आपली घरची परिस्थिती, आधी घरच्या परिस्थिती घरच्यांना समजून घ्यायचं. आपले आई वडील आहेत ना, खरं बाबा त्यांना समजून घ्यायचं की त्यांना त्यांना आपल्याकडून अपेक्षा काय आहे, ही समजलं ना, नंतर आपली वाटचाल आपल्याला करिअर कशात करायचं. आता कुठलं पण क्षेत्र असलं ना, मी म्हणते पोलीस भरती नाही, दुसरं जरी क्षेत्र असलं ना, काय हे नाही. पोलीस भरती क्षेत्रात कसं आपण ज्या मेन ह्याला गेलोय ना, मेन ही सांगते म्हणजे पोलीस भरती करणाऱ्या पोरींना लय नावं ठेवते ती. पण पोलीस भरतीतल्या पोरी पण काय तशा करतात. ज्या करतात ना, पण पोलीस भरतीतल्या पोरींना काय सांगणार की बाबा गेलं ना तिथं पोलीस भरती करा. ग्रामीण भागातली काय म्हणते ती की नाही करायचं, कशाला पोलीस भरती, पोरगी कशी पळन, असं होईल ते होईल. पोरी लय नाजूक आहे त्या. पोरीला एवढं कळायला पाहिजे की पोरी नुसत्या पप्पाच्या पोरी होऊन काय उपयोग नसतो, वाघिणी पण व्हायला पाहिजे. त्या वाघिणी सारखं असं म्हणजे ही व्हायला पाहिजे की पोरं करू शकते ती, आपण का नाही करू शकत. प्रत्येक वेळेस हीच विचार करायचा आणि वाईट मार्गाला जायचं टायमिंगला बाबा कळायला पाहिजे की आपण ही मार्ग निवडतोय. एकदा ही पाऊल टाकायच्या टायमिंगला एकदा विचार करायचा, ही बरोबर आहे का, आपल्या करिअरसाठी ही बरोबर आहे का. प्रत्येक वेळेस विचार करायचा की आणि अभ्यास करताना तरी म्हणायचं की बाबा आपला हे होतंय का आणि आपण आलोय कशाला. एवढं पैसे घालवले तर पैसे घालवण्यापेक्षा एवढा वेळ घालवलाय ती परत करणं होईल का आपल्याला. आता तिथे गेल्यानंतर आपण म्हणतो जाऊ दे, ही नाही ना झालं, पुढच्या भरतीला करूया. पुढच्या भरतीपर्यंत वेळ किती जातोय आपल्या. याच भरतीत मला व्हायचंय ह्या मानसिकतेने हा. उतरायला पाहिजे. ह्या मानसिकतेने उतरायला पाहिजे. ती मुली घाबरते तर पहिल्यांदा तिथं जाताना. मुलींनी न घाबरता असं म्हणजे फेस जर केलं ना, माझं म्हणजे स्वतःचा अनुभव आहे की मी पहिल्या भरतीत गेली ना, तर स्वतःवर आत्मविश्वास असेल ना तर जाऊ शकतो. आणि पोरींनी स्वतःवर ठेवून जर लढल्या की बाबा मी होऊ शकते, शून्यातनं सुरुवात, जशी मी आहे बाबा शून्यातनं सुरुवात केली, शून्यातनं सुरुवात जर केली ना तर होऊ शकते त्या, लगेच होऊ शकते त्या. आणि त्यांच्या घरच्यांनी सपोर्ट मेन करायला पाहिजे. ग्रामीण भागातली सपोर्ट करत नाही, ते शक्यतो गावातल्यांचंही ऐकून लग्न लावून देते ती. पण घरच्यांनी सपोर्ट करायला पाहिजे की बाबा माझी पोरगी भरती करते ना, मी तिला त्याच्यात हे करणार. मग पोरींनी पण कळायला पाहिजे आणि पोरींनी पण करायला पाहिजे बाबा ती की घरच्यांनी एवढं आपल्याला सपोर्ट पाठवलंय ना, तर ही करायला पाहिजे. पोलीस भरती खरंच चांगली आहे. काय सांगशील? बहीण पोलीस झाली, आता बहीण पोलीस झाली आहे, काय सांगशील? ती दोघं भांडत होता का घरी असताना, शाळेत हो. असताना? लय भांडायचं का? हो. कसं भांडायचं? म्हणजे असं कशावरून भांडणं लागायचे आमची. असं मम्मीनं आता काय खायला आणलं का त्याच्यावरून भांडणं लागायचे. पुन्हा काम करत नव्हतं असं मोकार पोरांच्या नादी लागून हिंडायचं, हे असं घरी लवकर येत नव्हतो. हा. त्याच्यावर भांडणं लागायची. हो. आता काय वाटतंय? ती पोलीस झाली, हो आता भारी वाटतंय. आता तिच्या पोलीस व्हायचं, काय व्हायचं? पोलीस व्हायचं. तिच्यासारखं? हो. मग आता भांडायचंय का? नाही नाही काय? का? नाही आताची पोलीस झाली. ती पोलीस झाली. हं? तू पोलीस झाल्यावर मी पण होणार. दोघं पोलीस झाल्यावर मग परत पोलीस पोलीस भांडायचं का? नाही. नाही का? तर हा संघर्ष होता एका आईचा परिस्थितीशी असणारा. दुर्दैवानं एका अपघातामध्ये वडिलांचं क्षेत्र, पोरांनी वडिलांचा चेहरा बघितला नाही, त्या वयात हरवलं. 1 गुंठा जमीन नाही, लोकांच्या शेतावरती बांधावरती मजुराला जायचं, पैसे त्या मजूर करून आणायचे आणि पोरांना माझ्या शिकवायचा आहे. तो आईचा संघर्ष पोरांच्या समोर होता आणि आपली आई आपल्यासाठी काबाड कष्ट करते, तर त्या आईच्या कष्टाला त्या ठिकाणी मोल केलं पाहिजे. आणि चुकीचं एखादं पाऊल टाकत असताना तो विचार मनामध्ये यायचा की आपण हे पाऊल टाकलं तर माझ्या आईचं कष्ट नेमकं काय होतील. आणि केवळ आईच्या कष्टाच्या जाणीवेतून जर पोरं शिकत राहिली तर निश्चितपणानं त्या ठिकाणी रंगपंचमीला जरी गुलालामध्ये किंवा रंगामध्ये खेळायला नाही मिळालं तर अख्खं गाव त्या ठिकाणी कर्तृत्वावरती गुलाल उधळतं आणि तो रंग उधळायला मिळतो. आणि ही कहाणी होती रुपालीची आणि तिच्या आईच्या संघर्षाची. आज पोरीच्या आयुष्यामध्ये अंगावरती काढलेला गुलाल आणि आईच्या चेहऱ्यावरती त्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत असलेला संघर्ष आणि त्याचा आनंद हा खूप काही सांगून जाणारा आहे. फक्त सावित्रीच्या आम्ही लेकी एवढं न म्हणता सावित्रीमाईंनी संघर्ष करून पोरींना शिक्षण त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये असेल, खुलं करून दिलं. पोरी शिकायला लागल्या आणि त्याच सावित्रीच्या लेकी आज वाघिणी बनून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतायत. आणि रुपाली सारखा संघर्ष करणाऱ्या अनेक पोरींनी
तिच्या संघर्षातून प्रेरणा घ्यावी. परिस्थिती आड न येता आईच्या कष्टाची जाणीव ठेवणारी लेकरं ही निश्चितपणानं त्या ठिकाणी आपलं कर्तृत्व सिद्ध केल्याशिवाय राहत नाहीत. असंच कर्तृत्व आपण सुद्धा हिच्या प्रेरणेतून सिद्ध करावं हीच एबी मराठीच्या वतीनं बघत असणाऱ्या सर्व दर्शकांना विनंती. अशाच वेगवेगळ्या कहाण्या एबी मराठीच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत इथून पुढे घेऊन येत राहील.